गहू, नाचणी, डाळ, मेथी सगळं आपण चक्कीतून बारीक करून घेऊया. आपण बनवतोय मेथीचे पौष्टिक लाडू. मुलंही पण खूप आवडीने खातात हे लाडू. बारीक करून घेतलं. आता कढईमध्ये मोठी एक वाटी तूप घातलं. तूप गरम जरासं झालं की गूळ घालून घेऊया विरघळण्यासाठी. प्रमाण जास्त होतं. 1 किलोचा गूळ घेतलेला मी. गूळ विरघळला. गूळ विरघळला की आपण दळलेली पिठं घालून घेऊया. नाचणी, मूग डाळ, गहू सगळं पौष्टिक असल्यामुळे पौष्टिकच होतात हे लाडू. हाळीव घातलं, तीळ घातले, जवस पण घालून घेऊया आणि तळून घेतलेला डिंक जरा हातानेच कुस्करून टाकते. दाताखाली आला चांगला लागतो. वेलची पावडर घातली. शेंगदाणे घातले थोडेसे. चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून लाडू वळायला घेऊया. पटकन वळले जातात हे लाडू. बघा, आणि मुलंही आवडीने खातात. झाले लाडू. आणि शिवमनी खायला पण घेतले लगेच हे लाडू.